नंतर आदित्य ठाकरे बोलतायत, आपण थेट पाहूयात। बोललं जातंय राज्य कोणाचं आहे, सत्ताधारी अटक झाली आहे, कारवाई झाली आहे। म्हणजे हे सगळे जे प्रेम दाखवतात ते स्टेजवरनं बोलायला दाखवतात की आता कारवाई करतील, ह्याच्यावर आता लक्ष आम्ही मागच्या वेळी देखील सांगितलं होतं, जे चुकतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आणि मागच्या वेळी पण हे मी पोडियमवर बोललो असताना हाच विषय समोर आला होता। या विषयावर एक वेगळा कायदा आला पाहिजे अशी मागणी होते। एक वेगळा कायदा, कायद्याची गरज नाहीये। कायदा म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला महाराजांचा अपमान करतो, याच्यावर कायदा पाहिजे। आता ते सोलापूरकर बोलले, त्यांच्यावर कारवाई होणार आहे। ते कोरटकर की कोण बोलले, त्यांच्यावर कारवाई होणार आहे। मग अबू आझमी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, तिघांवर कारवाई झालीच पाहिजे। त्यांना बेड्यात ठोकल्याच गेलं पाहिजे। कुठेही पळून गेले असतील जे, आता बघा काही ठराविक लोक विमानात तुम्हाला बँकॉकला जाताना 5 तासात सापडतात। मग जे महाराजांचा अपमान करतात ते नाही सापडत तुम्हाला। एक महत्वाचं, जसं मी सांगितलं ना, की छत्रपती संभाजी महाराजांचा कोणी अपमान करेल, छत्रपती शिवरायांचा कोणी करेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी करेल, जी प्रथा कोश्यारींनी इथे पाडलेली होती, जे राज्यपाल होते आपले सगळ्या महापुरुषांचा अपमान करायचा, ती प्रथा हे भाजप आणि भाजपची जी सुपारी घेतात ते चालू ठेवतात। आता अध्यक्ष असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी कारवाई केलीच पाहिजे। पिछले कई सालों से अगर आप देखें तो राज्यपाल कोश्यारी साहब से लेके अभी तक ये सारे लोग एक प्रथा। सतीश मागे विधान भवन परिसरातून आदित्य ठाकरे बोलत होते। अबू आझमी असतील, कोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील, त्यांच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोरटकरांवरती कडक कारवाई करा, अशा प्रकारची मागणी यावेळेला आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। आमदाराचा मुलगा तुम्हाला 5 तासामध्ये सापडतो, मग कोरटकर मध्य प्रदेशला पळून गेले असतील तर का सापडत नाही, तसा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे।